नमस्कार. नमस्कार. आपण एक नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहात आणि आज एक वेगळा उपक्रम आपण आज तळेगाव दाभाडे नगर परिषद केला होता की अनेक सामाजिक संस्थांना आपण या ठिकाणी एकत्र आणलं होतं आणि खूप चांगला एक सकारात्मक बैठक या ठिकाणी संपन्न झाली. तर नक्की आपण काय माहिती सांगाल? आज आपण तळेगाव शहरामधल्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व जवळपास शैक्षणिक असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये त्यांची बैठक घेतली आणि तळेगाव हे स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत आणि चांगल्या पद्धतीचं तळेगाव या ठिकाणी व्हावं यासाठी या संस्थांना सगळ्यांना आव्हान केलं की आपण देखील तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या बरोबर संस्था म्हणून आपण देखील त्याच्याबरोबर त्यांनी काम करावं असं सगळ्यांना आव्हान केलं आणि 4-5 आयाम आम्ही त्या ठिकाणी काढलेले आहेत. क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, संस्कार क्षेत्र असेल आणि अनेक अशा गोष्टी, स्वच्छता असेल, अशा क्षेत्रांमध्ये काही काम करावं असं त्यांना सगळ्यांना आव्हान केल्यानंतर संस्थांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि जवळपास ज्या ज्या संस्थांना बोलवलं होतं, ज्या अपेक्षित संस्था होत्या त्या सगळ्या संस्था उपस्थित होत्या. त्यांचे सगळे कार्यकर्ते, प्रमुख जे होते ते या ठिकाणी सगळ्या उपस्थित असल्या कारणानं पुढील काळामध्ये अजून अशा 1-2-3 बैठका होऊन प्रत्यक्षात कामाला आम्ही सुरुवात करणार आहोत. धन्यवाद. या पद्धतीने आपण त्या मार्गाने आपण काम करत असतो. तळेगाव शहरामध्ये नगर परिषद असेल, प्रशासन आणि संस्था या तिन्ही शक्ती आहेत की जे तळेगाव शहर चांगलं करण्याचं काम करतायत. म्हणूनच आजच्या या बैठकीमध्ये आपण या आयोजन केलेलं आहे. पुढची भूमिका कशी असेल सर्वप्रथम आपण नगराध्यक्षांची ऐकून घेऊ आणि त्यानंतर आपापले जे काही प्रश्न असतील किंवा आपल्या सूचना असतील तर आपण त्या या ठिकाणी मांडाव्यात आणि त्यातून आपण मार्ग काढूया. मी नगराध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या तळेगाव दाभाडे शहरामध्ये, तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये, आपल्या तळेगाव शहरामध्ये ज्या जनसामान्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि प्रतिनिधी, सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मनापासून आपलं स्वागत करतो. आपला एक प्रश्न पडला असेल की तळेगाव नगरपालिकेमध्ये संस्था म्हणून आपल्याला का बोलवलं. तुम्ही ज्याप्रमाणे शहरामध्ये जनसामान्यांसाठी तळेगाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी राहावं, तळेगावमध्ये चांगले विचार त्या ठिकाणी व्हावेत यासाठी अनेक संस्था तळेगाव शहरामध्ये काम करत आहेत. आणि आता बऱ्याच जणांनी सांगितलं की नगराध्यक्षांच्या मनातलं तळेगाव. खरं तर मी जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळी अनेकांच्या डोळ्यामध्ये, अनेकांशी चर्चा करत असताना त्यांना जी काही अपेक्षा आहे त्या अपेक्षेचं तळेगाव माझ्या मनातलं नसून हे तळेगावकर जनतेच्या मनातलं तळेगाव कसं करता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना, हे करत असताना नुसतंच तळेगाव शहरामध्ये लाईट, पाणी, रस्ते, गटर स्वच्छता किंवा काही बिल्डिंग बांधणं या सगळ्या गोष्टी तर प्रशासन 4 वर्ष होतं हे करतच होतं. मग एक लोकप्रतिनिधी म्हणून, खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना वेगळं काहीतरी आपण या शहरासाठी केलं पाहिजे. आणि हे करत असताना मग काही विषय आपण डोळ्यासमोर घेतले की आपल्या तळेगावमध्ये एक चांगला नागरिक घडला पाहिजे, चांगला विद्यार्थी घडला पाहिजे, चांगले पालक त्या ठिकाणी असले पाहिजेत. मग त्यांना संस्कार, संस्कृती, आपल्या तळेगावचा इतिहास असेल हा सगळा त्यापर्यंत गेला पाहिजे. हे सगळं करत असताना एकटी नगरपालिका करेल का, नगरसेवक करतील का, तर करू पण शकतील, परंतु लोकसहभागातून आपल्या तळेगावमध्ये तळेगावचा विकास करत असताना संस्कृती जपण या ठिकाणी झालं पाहिजे. त्या उद्देशाने आपण सगळ्यांना या ठिकाणी आम्ही बोलवलं. आणि ज्यावेळी मी प्रचार करत होतो त्यावेळी पत्रकार मला विचारत होते की नगराध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर तुम्ही काय करणार. त्यांना नेहमी, आता पत्रकार सगळेच बसलेले तिथं, त्यांना नेहमी मी माझं वाक्य असं असायचं
की मी जबाबदारी म्हणून स्वीकारणार आहे, पद म्हणून मी नगराध्यक्ष पद म्हणून हे स्वीकारणार नाही. हे नगराध्यक्ष ही जबाबदारी, लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक म्हणून मी जबाबदारी स्वीकारणार आहे. पण जबाबदारी स्वीकारत असताना हे सर्व तळेगाव हे माझं कुटुंब आहे. या कुटुंबामधलं एक आदर्श तळेगाव, आदर्श नागरिक घडवण्याचं काम तुमचं आमचं आहे. तुम्ही करतच आहात. पण तुमच्या बरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषद हे देखील पुढील काळामध्ये आपण सगळं एकत्र येऊन करणार आहोत. आता मी काही या ठिकाणी आयाम काढलेले आहेत की आपण कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या भागात आपल्याला काम करायचं आहे. आपलं जे तळेगाव आहे हे तळेगाव खरं तर एक सांस्कृतिक दृष्ट्या खूप नावाजलेलं तळेगाव आहे. कलापिनी संस्था असेल, आपली श्रीलंका निकेतन असेल किंवा अनेक असून संस्था आपल्या या शहरामध्ये आहेत. मुली नाणेकर सारखे आपले या ठिकाणी त्यांचं सगळं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या इथं कलाकार निर्माण झालेले आहेत, वाचक निर्माण झालेले आहेत. तर आपण कला क्षेत्रामध्ये आपण काय काम करू शकतो तर त्या देखील संघटना या ठिकाणी आलेल्या आहेत. आज आपल्याला सगळ्यांना एकत्र बघून फक्त मी आता आपल्याला सांगणार आहे आपल्याला कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय काम करायचे. तर त्या क्षेत्रातल्या संघटना ज्या आहेत त्या संघटना त्याला जोडून पुढील काळामध्ये आपण काय करू शकतो. तळेगाव मधले कलाकार आहेत त्या कलाकारांना कसं काय वाव देऊ शकतो, नवीन कलाकार कसे काय आपण निर्माण करू शकतो, याच्यावरती आपण पुढील काळामध्ये भर देणार आहोत. आज आपल्या तळेगाव शहरामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने आताच आमच्या माने परिवारातील आदित्य माने महाराष्ट्र क्रिकेट बोर्डामध्ये आता त्याची निवड झाली आणि त्या ठिकाणी तो गुजरातला आता आजच तो परत आलेला आहे. बाकीच्या कुस्ती क्षेत्र असेल किंवा कबड्डी असेल, खो खो असेल, अनेक आता गोष्टी नवीन नवीन आपल्या या ठिकाणी होतात. त्यामध्ये शिक्षण करत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपला विद्यार्थी, आपला पाल्य, आपला तळेगावचा एक लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी कुठेतरी असला पाहिजे हे देखील माझ्या मनामध्ये आहे, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. त्या क्षेत्रामध्ये देखील आपण चांगल्या पद्धतीने काम करणार आहोत. शिक्षण क्षेत्रामध्ये आता पुढील काळामध्ये माझं एक असं हे ध्येय आहे की आपण आता पुढच्या काळामध्ये मी सगळे शिक्षक संस्था ज्या आहेत त्यांचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक जे आहेत त्यांची सुद्धा एक वेगळी बैठक या ठिकाणी घेणार आहे. कारण आपण आज बघतोय की प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी हा मोबाईल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींमुळे थोडासा सगळ्या संस्कारापासून थोडासा वेगळा होत चाललेला आहे. त्यामुळं तिथं कुठेतरी त्यांना संस्कार झाले पाहिजेत, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे. मग आपल्या जे थोर पुरुष असतील आपल्या देशातले त्यांचं काहीतरी जयंती असेल, पुण्यतिथी असेल, त्या निमित्ताने शाळांमध्ये काय उपक्रम राबवू शकतो का, जेणेकरून विद्यार्थ्याला आपण शिक्षण घेतोय, शिक्षण घेत असताना आपला इतिहास आणि आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य असेल, छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील किंवा आपल्या भागामध्ये देखील सरसेनापती उमेश दाभाडे, खंडेराव दाभाडे यांचं देखील खूप मोठं योगदान या ठिकाणी स्वराज्यासाठी आहे. हे आपण कुठेतरी विसरत चाललोय. पण शिक्षण घेत असताना हे देखील त्यांना कुठेतरी कळालं पाहिजे आणि संस्कृती संस्कारापासून विद्यार्थी कुठेतरी भरकटला नाही गेला पाहिजे. आज मला सांगायला खूप वाईट वाटते, आम्ही जेव्हा वरचं तळ साफ करत होतो गुरुजी, आम्ही सगळे नगरसेवक होतो आणि कर्मचारी होतो, तर जवळपास 100 ते 150 सिरीज इंजेक्शन त्या ठिकाणी आम्हाला सापडले. म्हणजे जर समजा आपल्या तळेगावमध्ये असा जर प्रकार होत असेल तर आपली जी पुढची पिढी कशी घडली, कशी घडावी, त्याचं देखील मला इतकं वाईट वाटलं की आपल्या तळेगाव सारख्या ठिकाणी बाटल्या तर इतक्या पडलेल्या होत्या, खच पडला होता त्या बाटल्याचा. तळेगाव सारख्या ठिकाणी जर असे इंजेक्शन वगैरे आता यायला लागले, पुढच्या पिढीला काय आपण देऊ शकतो. त्यामुळं मी विचार केला की आपण आता शाळांच्या माध्यमातून देखील आपल्याला या ठिकाणी कुठेतरी विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आपले हे संस्कार देखील महत्त्वाचे आहेत. म्हणून पुढच्या काळामध्ये ते देखील आपण करणार आहोत. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली स्वच्छता असेल, मी आता तळेगाव शहरामधले जवळपास 80 ठिकाणं अशी मी काढली की ज्या ठिकाणी उघड्यावरती कचरा टाकला जातो. तर मी आपण बघितलं असेल अनेक ठिकाणी की मी सकाळी 11 वाजता नगरपालिकेमध्ये येतो, साधारणपणे 5 वाजता अनेक जण म्हणत असतील याला काय काम धंदा आहे का नाही, येतो इथं बसतोय आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटी सारखं काम करतोय, त्याला काय उद्योगधंदा आहे का नाही. परंतु माझ्यावर जो तळेगाव शहरातील नागरिकांनी विश्वास टाकलाय त्या विश्वासाला कुठेतरी पात्र राहण्याचं काम करत असताना 5 वाजेपर्यंत इथं राहिल्यानंतर मी घरी जाऊन मी सकाळी 9 वाजता जेवतो. त्यामुळे दुपारी काही जेवण नसतं. पण बाकीचे सगळे माझ्यावरचे कर्मचारी असतील किंवा माझे सहकारी असतील ते थोडं वैतागतात किंवा तू काय घात नाही आम्हाला तरी खाऊ दे. तर एक माझ्या किती भाग झाला. पण मी 5 वाजल्यानंतर घरी जाऊन फ्रेश झालो
की मग ज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो त्या ठिकाणी मी चक्कर मारत असतो. अनेक ठिकाणी अनेक नागरिकांना मी पकडले की कचरा उघड्यावर टाकू नका, असं देखील अनेक ठिकाणी झाले. परंतु त्याच्यावरती आपल्याला खूप मोठंसं काम करायचं आहे. कारण जे नागरिक उघड्यावर कचरा टाकत असतील त्यांची सुद्धा काहीतरी अडचण असेल की त्या काळामध्ये त्या वेळेत समजा त्यांची गाडी त्या ठिकाणी येत नसेल, ते कामाला जात असतील, त्याच्यावरती म्हणजे त्यांना मी दोष देत नाहीये, त्यांना दोष देत नाही. त्या वेळेत त्यांना तिथे कचरा टाकता येत नसेल म्हणून आता कचरा घरामध्ये अनेक चर्चा केली तर घरामध्ये कचरा ठेवला तर वास येतो, मग काय करणार, तर उघड्यावर ते नाईलाज नाही काही नागरिक त्या ठिकाणी टाकतात. त्यामुळे त्यांना मी दोष देणार नाहीये, पण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे याचं एक विचार मंथन आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालं पाहिजे. आपण देखील त्याचा विचार करा की जर समजा एखाद्या व्यक्तीला आपल्याला घरातला कचरा त्या वेळेतच ते नसतील ते तरी काय करणार, असं देखील आहे. त्यामुळे त्यांना पण मी काय दोष देणार नाहीये, तर त्याच्यावरती आपण काहीतरी उपाययोजना करूयात जेणेकरून उघड्यावरती कचरा आपला पडणार नाही आणि आपल्या तळेगाव शहराचं नाव जे आहे ते संपूर्ण देशामध्ये 1 नंबरला कसं येईल याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्या तळेगाव शहरामध्ये ट्रॅफिकची देखील अतिशय खूप गंभीर समस्या आहे. ज्या ठिकाणी ट्रॅफिक होती, आता इथं रिक्षा संघटनेचे टेम्पो संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आणि ज्येष्ठ नागरिक देखील आलेले आहेत. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ज्या वेळेस समजा ट्रॅफिक जाम होती, आपल्याला माहिती कुठं जाम होती काय होती, तिथं संघटना म्हणून आपण उभं राहू शकतो का. ज्येष्ठ नागरिक असतील तर ज्येष्ठ नागरिक समजा एखादा फलक घेऊन उभे राहिले या ठिकाणी ट्रॅफिकची जी काय शिस्त असेल ती पाळा, किंवा प्रबोधन काय केलं समजा नागरिकांना असेल, 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील त्यांना काय प्रबोधन करता येत असेल त्या अशा काही गोष्टींमध्ये आपण सर्वजण काम करणार आहोत.